45 वर्षापासून ही समिती या शहरामध्ये काम करते आहे। धर्मनिरपेक्षपणे ही जयंती काम करते आहे आणि त्यानिमित्तानं भडकल गेट येथे 14 तारखेला सकाळी अभिवादन सभेचं आयोजन करण्यात आलेलं आहे आणि या अभिवादन सभेला जिल्ह्याचे पालकमंत्री संजय शिरसाट, पोलीस आयुक्त त्या प्रवीण पवार आणि अतुल सावे, प्रदीप जैसल यांना निमंत्रित करण्यात आलेलं आहे आणि बाबासाहेब आंबेडकरांची जयंतीची मिरवणूक ही क्रांती चौकापासून तर भडकल गेटपर्यंत या ठिकाणी निघत असते आणि या मिरवणुकीमध्ये सर्व मोठ्या संख्येनं सर्व जनतेने सामील व्हावं आणि मिरवणूक शांततेनं आणि संयमाने या ठिकाणी पार पाडावी। डीजेचं या ठिकाणी मी आवाहन करणार आहे की जास्त कर्कश स्वरूपाचे डीजे या ठिकाणी मिरवणुकीने आणू नयेत। कमी आवाजामध्ये मर्यादा असलेले डीजे त्या ठिकाणी असावेत आणि म्हणून ही जयंती आम्ही सर्वपक्षीय समाजाच्या वतीनं, सर्व धर्मीयाच्या वतीनं या ठिकाणी साजरी करतो आहोत आणि बाबासाहेब आंबेडकरांचे विचार समाजामध्ये पोहोचवावेत, गरिबापर्यंत पोहोचवावेत आणि सर्वसामान्यांना न्याय मिळावा। बाबासाहेब आंबेडकरांनी या देशाची घटना दिली आणि या देशाच्या घटना दिली त्या माध्यमातून बाबासाहेब आंबेडकरांनी ही लोकशाही या देशाला दिलेली आहे आणि त्याप्रमाणे लोकशाहीप्रमाणे हा देश या ठिकाणी चालतोय। म्हणून हा देशामध्ये बाबासाहेब आंबेडकरांचं नाव घेतल्याशिवाय कुठलाही पक्ष या ठिकाणी पुढे जात नाहीये। कारण घटनेप्रमाणे काम करायचं जर ठरवलं तर आपण बाबासाहेब आंबेडकरांचे विचार आत्मसात करावेत, हाच एक संदेश जयंतीच्या माध्यमातून मी या ठिकाणी देतो। बऱ्याचशा वेळेस मागच्या वर्षी देखील वाद्यांच्या स्पर्धा लागतात, या स्पर्धेमुळे जे आहे ते इतरांना हा त्रास सहन करावा लागतो। वाद्यांच्या स्पर्धेला काही तुम्ही आवाहन करणार? नाही, वाद्याची स्पर्धा ही होणार नाही यावर्षी। वाद्याची स्पर्धा जी मागच्या वर्षी लागली होती तर ती यावर्षी निश्चितपणाने कमी होईल। आम्ही सर्व डीजेवाल्यांना आणि सगळ्या मंडळांना देखील हे आवाहन करतोय की आपण कमी आवाजामध्ये डीजे लावावेत आणि स्पर्धा न करता सर्व समाजाला ही जयंती बघता यावी असं आवाहन आम्ही समितीच्या वतीने करतो।